बंडल इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजी वर्ग आणि ते जमलेल्या तमाम देशभक्तांनो, तुम्हा सर्वांना नमस्कार. भारतीय इतिहासात तो दिवस अमल झाला. भारतीय इतिहासात तो दिवस अमल झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. 15 ऑगस्टला आमचा भारत देश स्वतंत्र झाला. भारत देश स्वतंत्र झाला. इंग्रज देश सोडून निघून गेले. पण आज आपण स्वतंत्र आहोत का? पण आज आपण स्वतंत्र आहोत का? आज महागाईने अनेक लोक उपाशी झोपत आहेत, पण व्यवस्था जागी होत नाही. आज मुली एकट्या रस्त्यावर फिरू शकत नाही. ही आपल्या देशाची न्याय व्यवस्था. स्त्रियांना राजकारणात आणले, पण कारभार सगळे त्याचे नवलोबाच पाहतात. कायद्यात अनेक पलट लिलबाल होतात का? कायद्यात अनेक पलट ठेवला जातात का? हे मी तुम्हाला सांगायला नको. याला दुसरे कोणी नाही तर आपणच कारणीभूत आहोत. आता आपण जागे व्हायला हवे. हे दुसरे कोणी बदलू शकणार नाही. तर तुम्ही, मी, आपणच हे बदलायला हवे. 5 वर्षांनी तुमच्याकडे मताचा जोगवा मागायला येणाऱ्याला जाब विचारलाच पाहिजे. नाहीतर एले माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या. एले माझ्या मागल्या टाकण्या चांगल्या म्हणत निवडणुकीच्या आदल्या रात्री 500ची नोट, दारूची बॉटल, धाब्यावरील जेवण करून काही उपयोग होणार नाही. आपण देश बदलायला जाऊन काही उपयोग होणार नाही. आपण जाऊ काही उपयोग होणार नाही. आठवा त्या देशाने बलिदान देणाऱ्या भगतसिंग, राज्यगुरू सुखदेव यांना, स्वतःच्या मनाला भ्रष्टाचारींना की पैसे घेऊन मते टाकणार देश बदलायला पाहिजे म्हणाला. मी ठरवलंय, कोणी काय म्हणो पण मी नक्की बदलणार. देशाने माझ्यासाठी भरपूर काय केले, पण मी एवढेच बोलते, देश माझा मी देशाचा, नाही कुण्या पलक्यांचा. बदलूया विचार लोकांचा. हा संदेश आहे तेजल बंडगरचा. बोला भारत माता की.